तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 30 डिसेंबर 2025 ला कुलाब्यामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी इतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांना धमकावून अर्ज भरू दिले नाहीत अशी तक्रार ठाकरेंच्या सेनेकडून करण्यात आली होती। पण 30 डिसेंबरला संध्याकाळी 4 वाजल्यानंतरचं सीसीटीव्ही फुटेज गायब केल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। राहुल नार्वेकरांचा विषय हा अत्यंत गंभीर आहे। जरी त्यांनी काल मला उत्तर वगैरे काय म्हणतात ते दिलं म्हणतात, बरोबर ना, ते काय मला उत्तर देणार? शिवसेनेतूनच त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे। 30 डिसेंबरचं 4 वाजल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज काढा। माझ्या माहितीप्रमाणे 4 नंतरचं सीसीटीव्ही फुटेज हे गायब केलेलं आहे। सीसीटीव्ही फुटेज गायब कसं होतं? विधानसभा अध्यक्षांचं कसं होतं? भूषण गगराणे हे पालिकेचे आयुक्त आहेत, तेही या कट कारस्थानामध्ये सामील झाले आहेत का? मी कशाला म्हणतो, निवडणूक आयोगाने चौकशी सुरू केलेली आहे। पण चौकशी सुरू झाल्यावर या प्रकरणात ज्या विधानसभा अध्यक्षांनी धमक्या दिल्या आहेत उमेदवारांना विरोधी पक्षाच्या, सीसीटीव्ही फुटेज गायब होत आहे। ही यंत्रणा यांची, महापालिका आयुक्तांनी याचं उत्तर दिलं पाहिजे आणि ते जे आरोप आहेत त्या विभागाचे त्यांची चौकशी व्हायला पाहिजे। 4 वाजल्यानंतर नाही, 10 वाजल्यानंतरचे सीसीटीव्ही फुटेज तपासा। कर नाही तो डर नाही। आम्ही काहीही चुकीचं केलं नाही, त्यामुळे घाबरून जाण्याचं कुणालाही कारण नाही। संजय राऊत सातत्यानं खोटं बोलणं, खोटे आरोप करणं याच्यामध्ये ते एक्सपर्ट आहेत। रोज उठायचं, खोटं नरेटिव्ह सेट करायचं ही संजय राऊत यांची परंपरा आहे। विधानसभेला देखील अशाच पद्धतीनं कन्फ्युजन निर्माण करण्याचा प्रयत्न संजय राऊतांच्या माध्यमातून, उभाटा गटाच्या माध्यमातून केला होता, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही। आता जरी कितीही कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही। तर भाजपतली बंडखोरी रोखण्यासाठी गिरीश महाजन हे सध्या नाशिकमध्ये आहेत। अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे गिरीश महाजन नाशिकमध्ये आलेत। अनेकांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत। या अपक्षांना थांबवण्याचं आव्हान गिरीश महाजन यांच्या समोर आहे। तर सुधाकर बडगुजर आणि मुकेश शहाणे यांच्या मध्यस्थीचा देखील महाजनांकडून प्रयत्न आहे। तर पुढची बातमी, 20 वर्षांनी राज ठाकरे हे शिवसेना भवनात जाणार आहेत। मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे बंधू रविवारी आपला वचननामा जाहीर करणार आहेत आणि शिवसेना भवनामध्ये हा वचननामा प्रकाशित होणार आहे। आज आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची पुन्हा भेट होते। थोड्याच वेळात शिवतीर्थवरती ही भेट होणार असून त्यानंतर हे दोन्ही भाऊ शिवसेना भवन या ठिकाणी जाणार आहेत। मनसे नेते अमित ठाकरे आज पहिल्यांदा शिवसेना भवनात जाणार आहेत। तर पिंपरीमध्ये एकाच वॉर्डात एकाच उमेदवाराला दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिल्याचं समोर आलंय। असे 2 उमेदवार पिंपरीमध्ये असल्याचं उघड झालंय। वॉर्ड क्रमांक 20B आणि 30A मधनं हा पेच समोर आलाय। नीलम म्हात्रेंना वॉर्ड क्रमांक 20B साठी पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे सेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे। तर संदीप गायकवाड यांना वॉर्ड क्रमांक 30A मधनं पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे। अर्ज छाननीमध्ये दोन्ही पक्षांकडून दाखल केलेले अर्ज वैध ठरवण्यात आलेले आहेत।